प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये आजूबाजूला असे बरेच लोक असतात की जे टीका करणारे असतात, जे तुमच्यातल्या नकारात्मक बाजू दाखवणारे असतात, तुमचं अपयश तुम्हाला वारंवार दाखवणारे असतात किंवा तुम्ही कसे चुकीचे निर्णय घेतले हे तुम्हाला सांगणारे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या प्रत्येकाच्याच आयुष्यात घडत असतात थोड्याफार फरकाने. पण काही लोक खूप सेन्सिटिव्ह असतात, ह्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार करतात. लोक माझ्याबद्दल कसं वाईट बोलतायत किंवा लोक मला कसं बाजूला करतायत, लोक मला त्यांच्यामध्ये कसं सामील करून घेत नाही आहेत किंवा माझ्यावरती कसं टीका करतायत आणि मी कसं वाईट आहे किंवा माझ्यातल्या नेगेटिव्ह बाजू कशा जास्त दिसतात लोकांना, चांगल्या गोष्टी कशा दिसत नाही, असा विचार वारंवार केला जातो आणि लोकांच्या बोलण्याचा, वागण्याचा स्वतःला त्रास करून घेतला जातो आणि त्या त्रासामुळे मानसिक स्थिती खूप बिघडते, खराब होते. आणि ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, कुठले 5 मुद्दे आहेत महत्त्वाचे जे आपण लक्षात ठेवले तर आपल्याला लोकांचं वागणं, लोकांचं बोलणं हे जरी नकारात्मक असलं तरी आपल्याला त्याच्याशी तोंड देणं सोपं जाईल किंवा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मानसिकदृष्ट्या त्याचा आपल्यावरती नकारात्मक परिणाम न होऊ देणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होऊ शकेल. तर त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट येतो, आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त स्ट्रेस रिलीज कसा करायचा, नकारात्मक गोष्टी दूर कशा करायच्या यावर बोलत असतो. पॉझिटिव्ह थिंकिंग असेल, ग्रॅटिट्यूड असेल किंवा आपण आपल्या अपेक्षा कशा पूर्ण करायच्या किंवा आपल्या आयुष्यामध्ये जी ध्येय आहेत, गोल्स आहेत ते साध्य कसे करायचे, असे बरेच गोष्टी आहेत. स्वतःवरती काम कसं करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओज, या विषयांवरचे व्हिडिओज तुम्हाला चॅनलवरती दिसतात सबस्क्राईब केल्यानंतर. प्लेलिस्ट आहे, कॅटेगरीनुसार आपण त्याच्यामध्ये व्हिडिओज टाकलेले आहेत, तुम्हाला हव्या त्या व्हिडिओची मदत घेता येऊ शकते. तर आज आपण जे बोलतो आहोत ते लोकांचं वागणं, लोकांचं बोलणं. खूपदा असं दिसतं की लोकांच्या नकारात्मक बोलण्याचा आणि वागण्याचा तुमच्यावरती, तुमच्या मनावरती खूप परिणाम दिसायला लागतो. तुम्ही खूप पर्सनली त्या गोष्टी घेता, सतत त्याच गोष्टींचा विचार करता आणि त्याचा मानसिक त्रास वाढत चालल्याने त्याचा तुमच्या आनंदावरती परिणाम होतो, तुमच्या आरोग्यावरती परिणाम होतो, तुमच्या नात्यांवरती परिणाम होतो, तुमच्या कामावर त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि ओव्हरऑल आपल्या आयुष्याचं जी क्वालिटी आहे किंवा जे समाधान आहे त्या सगळ्यावरतीच त्याचा परिणाम दिसायला लागतो. तर मग आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला दूर करायच्या आहेत, ह्याला आपल्याला तोंड द्यायला शिकायचं आहे, तर आपल्याला आपल्या विचारांमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. काही असे महत्त्वाचे मुद्दे इथे मला वाटतात की जे आपण जर त्याच्यावरती विचार केला आणि ते स्वतःला रोज आपण सांगत गेलो, विशेषतः जेव्हा आपल्याला ह्या गोष्टींचा त्रास होतोय त्यावेळेला तर आपल्याला ते सांगायचे आहेत, पण इतर वेळेला सुद्धा रोजच्या रोज आपण ते मुद्दे जर लक्षात ठेवले आणि आपण ते स्वतःला सांगितले वारंवार तर आपल्याला ह्या त्रासातून बाहेर पडायला नक्कीच मदत मिळू शकेल. तर आपला पहिला मुद्दा असा आहे की आपल्या अवतीभोवती असणारी जी लोकं आहेत ती आपल्याला वेगवेगळ्या कारणांवरनं बोलतात. म्हणजे आता समजा एखादा निर्णय तुम्ही घेतला आहे तर तो निर्णय कसा चुकीचा घेतला आहे किंवा त्याच्याऐवजी दुसरा कुठला निर्णय घेतला असता, म्हणजे साध्या वस्तूंच्या खरेदीपासून असेल ते तुमच्या करिअरपर्यंतच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील की अमुक अमुक वस्तू या मार्केटपेक्षा दुसऱ्या मार्केटमध्ये कशी चांगली मिळते किंवा एखादा निर्णय जो घेतलेला आहे आयुष्यातला, करिअरच्या बाबतीतला आहे, तर ह्याच्यापेक्षा ते दुसरं करिअर किती चांगलं आहे किंवा आमच्या मुलांनी कसं दुसऱ्या ह्याच्यामध्ये चांगलं केलं आणि त्यांना कसं चांगलं, आता त्यांची कशी प्रगती होते आणि तू हे निवड केल्यामुळे तू किती मागे आहेस, अशा पद्धतीचं बोललं जातं. किंवा तुमच्या वैयक्तिक स्वभावाबद्दल की तुझा स्वभाव असाच आहे आणि त्याच्यामुळे तुला लोक विचारत नाहीत किंवा तुझ्या आयुष्यात प्रगती होत नाही, असं असू शकतं. कुठल्याही बाबतीमध्ये की तुमची नकारात्मक बाजू आहेत किंवा तुम्ही घेतलेले निर्णय आहेत, तुम्हाला वाटणारी मतं आहेत ही कशी चुकीची आहेत हे वारंवार तुम्हाला सांगितलं जातं. आता इथे मुद्दा हा आहे की प्रत्येक माणसाचे विचार हे त्याच्या संस्कारानुसार असतात. म्हणजे एखादा माणूस ज्या वातावरणात वाढलेला आहे किंवा त्याच्या आजूबाजूचं जे वातावरण असतं, त्याच्या आजूबाजूची जी माणसं असतात तर त्या सगळ्याचा परिणाम त्याच्यावरती होतो आणि त्याच्यातून त्याची वैचारिक जडणघडण होत असते. म्हणजे त्याचे विचार किंवा त्याची मतं बनत असतात. आता तो माणूस तुमच्याबद्दल जे बोलतोय ते त्याच्या विचारानुसार बोलतोय, त्याच्या व्यक्तिमत्वानुसार बोलतो आहे. त्याच्यामुळे आपण ही गोष्ट कायम स्वतःला सांगितली पाहिजे की हे सगळं जे काही आहे हे त्याचं व्यक्तिमत्व आहे, ही त्याची पर्सनॅलिटी आहे किंवा हा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे माझ्याबद्दलचा, त्याला असं वाटतंय, हे अंडरलाईन म्हणजे अधोरेखित
की त्याला असं वाटतंय की माझा हा निर्णय चुकीचा आहे, त्याला असं वाटतंय की माझ्यामध्ये या गोष्टी कमी आहेत. सो त्याचं वाटणं आहे ते. आणि प्रत्येक माणसाचं वाटणं हे वेगवेगळं असू शकतं, जसं मी म्हटलं त्याच्या वैचारिक क्षमतेनुसार किंवा त्याच्या दृष्टिकोनानुसार. त्यामुळे हा मुद्दा इथे खूप महत्त्वाचा आहे की आपण कोणाचंही वागणं किंवा कोणाचंही बोलणं किंवा कोणाचेही विचार ह्याच्यावरती आपला कंट्रोल कधीच नसतो, कोणाचाच नसतो, कोणाच्याही विचारांवर नसतो. त्याच्यामुळे हा मुद्दा आपण इथे लक्षात घेतला पाहिजे की त्याला जरी वाटत असलं तरी तो त्याचा मुद्दा आहे किंवा तो त्याची पर्सनॅलिटी आहे आणि तो त्याचा दृष्टिकोन आहे. मी काय आहे, दुसरा मुद्दा असा आहे की मी काय आहे हे या जगात सगळ्यात जास्त कोणाला माहिती आहे तर मला, म्हणजे स्वतःला. आपण काय आहोत, आपलं व्यक्तिमत्व काय आहे, आपले गुणदोष काय आहेत किंवा आपल्याला काय हवं आहे, काय नको आहे, किंवा आपण एखादा निर्णय घेतला आहे तर तो कुठल्या पार्श्वभूमीवर घेतला आहे, कुठलं बॅकग्राऊंड होतं, त्यावेळेच्या गरजा काय होत्या किंवा त्यावेळेची मनस्थिती काय होती, ह्या सगळ्यावरनं आपण तो निर्णय घेतलेला असतो. किंवा त्यावेळची ती कारणं जी असतात आणि आत्ताची कारणं असतात ती पूर्णतः वेगळी असतात. त्याच्यामुळे आपण काय आहोत, आपण एखादी गोष्ट कुठल्या उद्देशाने करतोय हे सगळ्यात जास्त कोणाला माहिती असतं तर आपल्याला. त्याच्यावरती एखाद्या वागण्यावरून जर समोरचा माणूस निष्कर्ष काढत असेल तर हा त्याच्या विचारांचा दोष आहे. हा मुद्दा इथे आपण लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा असा आहे की समोरचा माणूस जर तुम्हाला काहीही बोलला, काहीही त्याने ऐकवलं, काहीही वागला तुमच्याशी, तर त्याचा तुमच्या वास्तविक आयुष्यावरती काय परिणाम होतो आहे, म्हणजे तुमचं जगणं, तुमचा श्वास घेणं, तुमचं जे काम आहे त्याच्यावरती काही परिणाम होणार आहे का त्याने, प्रत्यक्ष आयुष्यावरती काय परिणाम होणार आहे तर शून्य. त्या माणसाचे शब्द, जोपर्यंत त्या शब्दांचा तुम्ही नकारात्मक अर्थ काढत नाही ना तोपर्यंत ते शब्द म्हणजे पोकळ राहतात आणि त्यांना अजिबात अर्थ राहत नाही किंवा त्याची जी ताकद असते ती पूर्णतः शून्य होते. जेव्हा तुम्ही त्या शब्दांना अर्थ लावायला सुरुवात करता की अमुक शब्द एखाद्या माणसाने वापरलेत म्हणजे मग त्याला असं म्हणायचं असेल, त्याला माझा अपमान करायचा असेल किंवा त्याला मला वाईट ठरवायचं असेल किंवा त्याला माझ्यावरती टीका करायची असेल, असे अर्थ जेव्हा तुम्ही लावायला सुरुवात करता तेव्हाच तो त्रास सुरू होतो. जर आपण ते फक्त शब्द म्हणून बघितले की एखादा माणूस काहीतरी बोलतोय तर ते फक्त त्याचे शब्द आहेत, ते त्याची पर्सनॅलिटी आहे, त्याचं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे इथे खूप महत्त्वाचा आहे की त्या शब्दांचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे वास्तविकता तर काहीच नाही. त्याच्यामुळे ते फक्त त्याचं म्हणणं आहे, तो फक्त त्याचा दृष्टिकोन आहे. माझ्या प्रत्यक्ष आयुष्यावरती त्याचा काहीही परिणाम होणार नाही, कोणाच्याही बोलण्याचा किंवा वागण्याचा. जे माझं आयुष्य आहे ते माझं आयुष्य माझ्या पद्धतीने मला जगायचंच आहे. तर हा झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा हा आहे की आपण आपली किंमत त्या समोरच्या माणसाच्या बोलण्यावर किंवा वागण्यावर ठरवतोय का, की समोरचा माणूस तुमच्याशी जसा बोलतोय, जसा वागतोय त्याच्यावरनं तुम्ही तुमच्याकडे तसंच बघायला लागताय का नेगेटिव्हली, की हां त्याला वाटतंय म्हणून मग मी अपयशी आहे, त्याला वाटतंय म्हणून मग मला निर्णय घेताच येत नाही किंवा त्याला वाटतंय म्हणून मग माझ्यामध्ये या गोष्टी कमी आहेत. तर पहिला मुद्दा जो आपण म्हणाला होतो की त्याला वाटणं हे त्याचं वाटणं आहे, हा त्याचा दृष्टिकोन आहे. त्याच्यावरती मी माझी सेल्फ वर्थ किंवा माझी किंमत ठरवू नये किंवा माझी किंमत जी आहे ती कुठल्याच गोष्टीवरनं ठरली जात नाही. म्हणजे एखादं चांगलं काम केलं म्हणजे मी पूर्णतः चांगलं आहे आणि काही 2 गोष्टी वाईट केल्या म्हणजे मी पूर्णतः वाईट आहे असं होत नाही. त्यामुळे कुठल्याही कामावरती आपलं मूल्य नाही आहे. व्यक्ती म्हणून आपण स्वतःला जसं बघतो आहोत ते महत्त्वाचं आहे. आपलं मूल्य कधीच नसतं. त्याच्यामुळे कोणीतरी मला वाईट बोलतं आणि त्याच्यामुळे मी माझ्या आयुष्याला अर्थ नाही आहे किंवा मी पूर्णतः नेगेटिव्ह आहे, कोणीतरी मला वाईट वागवतं आहे, कोणीतरी मला रिजेक्ट करतं आहे किंवा बऱ्याचदा असं दिसतं की नात्यांमध्ये जेव्हा रिजेक्शन येतं किंवा प्रेमामध्ये नकार येतो समोरच्या माणसाकडनं तेव्हा मग ते कुठेतरी खूप पर्सनली लावून घेतलं जातं की माझ्यामध्येच वैगुण्य आहे किंवा माझ्यामध्येच काहीतरी फॉल्ट आहे, नकारात्मक गोष्टी आहे, मीच चांगला नाही आहे आणि अशा पद्धतीने खूप जास्त ते नेगेटिव्ह स्वतःकडे त्या गोष्टी घेतल्या जातात. त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा आहे की सेल्फ वर्थ, आपली स्वतःची किंमत ही कोणाच्याही वागण्यावर किंवा बोलण्यावरती अवलंबून नाही आहे. पुढचा आणि शेवटचा 5वा मुद्दा हा असणार आहे आपला की आपण काही इरॅशनल बिलीफ्स मनामध्ये ठेवलेले असतात की जसं की सगळ्यांनीच चांगलं वागलं पाहिजे, सगळेच माझ्याशी प्रेमाने बोलले पाहिजेत किंवा सगळ्यांनीच मला आपलंसं केलं पाहिजे.
तर ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे. काही लोक तुमच्याशी चांगलं वागतील, काही लोक तुम्हाला आपलंसं करतील, काही लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलतील आणि काही लोक अशी असतात की जी तुमच्यावरती टीका करतात किंवा तुमच्यातलं वैगुण्य तुम्हाला दाखवतात, नेगेटिव्हिटी तुम्हाला जास्त दाखवतात किंवा तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. तर हे प्रत्येकाच्याच बाबतीत होतं की काही लोक चांगली आहेत, काय आयुष्यामध्ये चांगली वागतायत तुमच्याशी, काही लोक तुमच्याशी चांगली नाही वागत आहेत. त्यामुळे जे चांगली वागतायत किंवा जी लोक चांगली आहेत आयुष्यातली, ज्यांचं जे चांगलं वागणं आहे, त्यांचा जो प्रेम, त्यांचा जो सपोर्ट आहे, त्याच्यावर आपलं लक्ष आपल्याला द्यायचं आहे. का जी अशी काही निवडक माणसं आहेत, जी मोजकी माणसं आहेत की जी नेगेटिव्ह वागणं ज्यांचं दिसतंय तुम्हाला, त्यांच्यावर तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. हा कंट्रोल आणि हा चॉईस नेहमीच आपला असतो. त्याच्यामुळे आपण लक्ष त्या आयुष्यातल्या चांगल्या माणसांकडे द्यावं, जे तुम्हाला प्रेम देत आहेत, जे तुम्हाला सपोर्ट देत आहेत. आणि ही जी अशी काही मोजकी माणसं आहेत, जी तुमच्याबद्दल नेगेटिव्ह बोलत आहेत किंवा तुम्हाला वारंवार मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत, यांच्या वागण्याला शून्य महत्त्व देणं किंवा तिथे ही गोष्ट मान्य करणं की काही गोष्टी अशा असतात की ज्या चांगल्या असतात आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या नाही चांगल्या नसतात चांगल्या. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या वागण्यावर, बोलण्यावर मी कंट्रोल ठेवू शकत नाही. तर जे चांगलं आहे त्याच्यावरती माझं लक्ष राहील आणि ज्या गोष्टी मला उपयोगाच्या नाही आहेत किंवा ज्या अर्थशून्य आहेत त्याच्याकडे माझं लक्ष पूर्णतः माझं बंद होईल. तर असे आपण आत्ता जे मुद्दे बघितले, त्या मुद्द्यांची आपल्याला वारंवार रिपिटेशन करणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा ते आपल्या मनातमध्ये घोळवणं, ते लिहून काढणं आणि प्रत्येक वेळेला जेव्हा असे विचार येतात तेव्हा ते स्वतःला आवर्जून सांगणं हे महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपण दुसऱ्यांचं बोलणं पर्सनली लावून घेणं थांबवू आणि आपण त्याच्यावरनं आपण स्वतःबद्दलची नेगेटिव्हिटी करणं बंद करू किंवा स्वतःबद्दलचे निष्कर्ष काढणं, नेगेटिव्ह निष्कर्ष काढणं बंद करू. आणि आपण स्वतःला कुठल्याही तराजूमध्ये तोडणार नाही. आपण स्वतःला फक्त आपल्या नजरेतून बघणार आहोत. हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.